नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 7वा वेतन आयोग उर्वरित हप्ता अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक 23/12/2025। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र शासन वीक्षण संचालनालय प्रति शिक्षणाधिकारी संबंधित सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक संबंधित सर्व विषय लेखा शीर्ष 22020511 अंतर्गत माहे फेब्रुवारी 2025 चे राहिलेले नियमित वेतन अदा करणे तसेच लेखा शीर्ष 22023361 अंतर्गत 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा करण्याबाबत वरील विषयास अनुसरून कळविण्यात येते की लेखा शीर्ष 22020511 अंतर्गत सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी माहे फेब्रुवारी 2025 चे नियमित वेतन अदा करण्यासाठी त्या कालावधीत पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन संपूर्णतः अदा होऊ शकलेले नाही। तसेच फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा करावयाचा असून काही जिल्ह्यांमध्ये लेखा शीर्ष 22023361 अंतर्गत आवश्यक तेवढे अनुदान उपलब्ध नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा होऊ शकलेला नाही। याबाबत शासन निर्णय क्रमांक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण 24153415 अर्थसंकल्प दिनांक 15 जुलै 2017 नुसार त्या आर्थिक वर्षातील देयके 31 मार्च पूर्वी अदा न झाल्यास ती देयके चकित समजण्यात येतात। अशा चकित देयकांना मान्यता मिळवण्यासाठी संबंधित प्रस्ताव संचालनालयास सादर करून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने लेखा शीर्ष 22023361 अंतर्गत 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा करण्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा। नियमित मासिक वेतन देयकांसाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता क्रमांक उपलब्ध नसतो। तथापि शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन थकीत देयके सादर करताना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणे आवश्यक असते। त्या अनुषंगाने लेखा शीर्ष 22020511 अंतर्गत फेब्रुवारी 2025 चे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन सादर करताना या संचालनालयाच्या पत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक म्हणून नमूद करून माहे फेब्रुवारी 2025 चे राहिलेले वेतन देयक शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करण्यात यावे। वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून संबंधित कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी अपेक्षा आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।